दीपू, तू सानिकाला बघितलंस का? हा, म्हणजे तुला समजावण्याचा प्रयत्न केला पण अगं, यांनी बघितलं तर तुला तर माहिती नाही यांचा स्वभाव किती रागीट आहे. दीपू जा बरं, मी सगळं इथलं बघते, तू आधी तिला तयार कर. तिला समजावून सांग दीपू, मला ना त्या साळगावकरांसमोर कुठलेच तमाशे नको. जा बरं बेटा, तिला बघ, मी बघते इकडे. आई, तुझं वाईट व्हावं असं वाटेल का मला कधी? नाही ना? तयार. आई, मी काय सांगतोय? तयार? दीपू, माझं काही चुकतंय का? बाप म्हणून जे वागतोय त्यात काही गैर आहे का? मला ताईची ही अवस्था बघवत नाही ग. मग कसा देऊ ताईचा हात त्या मावाल्याच्या हातात? अगं, मी बाप आहे तिचा, शत्रू नाहीये. मग अशी का वागते ही? का मला अपराधीपणा देते असं वागून सांग. बाबा, हे बघा, तुम्ही असं सगळा विचार नका करू. मी साळगावकराला वाटतं. आलेच. हा, ये साळगावकर, ये. सर, हा हा हा, ये. हा, अगदी वेळेवर आला असो. सर, तुम्ही वेळेला किती महत्व देता मला ठाऊक आहे. उशीर कसा होऊ दे. वेळ फार महत्वाची असते. कोणाच्या आयुष्यात कधी कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. सर, तुम्ही काहीतरी महत्वाच्या कामासाठी मला बोलवलं म्हणालात ना? काय झालं सर? कसं आहे, मी आयुष्यात कधीच कोणाकडे काही मागितलं नाही, पण आज तुझ्याकडे मागणार आहे. फक्त ते कुठल्या शब्दात मागू काही कळत नाहीये मला. सर, तुमचा शब्द म्हणजे आशीर्वाद आहेत माझ्यासाठी, आणि आदेश पण. तुम्ही फक्त वस्तूचं नाव सांगा सर, तुमच्या पायाशी असेल ते. एकदा सांगून तर बघा. कसा आहे साळगावकर, तरुण वयात एक टप्पा असा येतो की
घरचे परके वाटू लागतात आणि परके घरचे नवे मित्रमैत्रिणी, नवे सामाजिक संबंध जुळत गेल्यावर आयुष्यात कधी कधी आपल्यावर रागावणारे, आपल्या चुका दाखवणारे, वाईट गोष्टींपासून आपल्याला प्रवृत्त करणारे आपले आई वडील आपल्या आयुष्यात दुसरी माणसं आली की ती चुकीची वाटायला लागतात आणि ती दुसरी माणसं मात्र बरोबर वाटायला लागतात. आणि कसं आहे सळगावकर, प्रेम नावाची गोष्ट अशी आहे की कधी कधी ती डोळ्यावर पट्टी बांधायला लावते आणि मुलं मग आपल्या आयुष्याचा फार विचार न करता आपली सावली धरायला लागतात. तशी ही माझी मुलगी सानिका. कसं आहे, चुकीच्या मार्गाला लागून भरकटली. कार्तिक, हे तर देशपांडे सरांचं घर आहे ना? हो, मी त्यांच्याच मुलीवर प्रेम करतो. सळगावकर, मी तुला अशी विनंती करतोय की तू तिच्याशी लग्न करून तिला आधार दे. कसं आहे, तिला आपलंसं कर. मला कल्पना आहे हे सगळं ऐकून तुला धक्का बसला असेल, पण कसं आहे, या क्षणी तुझ्याशी जो बोलतोय तो तुझा शिक्षक नाहीये, मुलीचा बाप म्हणून सांगतोय. एवढी मदत मागतोय मी तुझ्याकडे. हात जोडतोय साळगावकर. सर, तिचा स्वीकार कर. घे सळगावकर, चहा घे. ठीक आहे, तू विचार करून निर्णय घे. पण उद्यापर्यंत निर्णय कळव. आणि जर तुझा होकार असेल तर आईला घेऊन ये.
अरे ताई, बस दे, बस बस बस. कसं आहे, मी आयुष्यात कधीच कोणाकडे काही मागितलं नाही, पण आज तुझ्याकडे मागणार आहे. सळगावकर, मी तुला अशी विनंती करतोय की तू तिच्याशी लग्न करून तिला आधार दे. एवढी मदत मागतोय मी तुझ्याकडे. मी हात जोडतोय सळगावकर. आज सगळंच मनाविरुद्ध होतंय तर हा फोन तरी कसा मागे राहील? मॅडम प्लीज, आजची रामेश्वरम गार्डन जवळची आपली भेट विसरू नका. मला महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज या मॅडम, मी वाट बघतोय. मॅडम प्लीज, आजची रामेश्वरम गार्डन जवळची आपली भेट विसरू नका. मला महत्वाचं बोलायचंय. प्लीज या, मी वाट बघतो. मलाही तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. येईन मी. तुला काय वाटतं तू मालती? साळगावकर तयार होईल ना? अहो, असं काय करता? आत्ताच विचारलंय ना त्याला, मग थोडा वेळ द्या. आणि तुम्ही पण ना जास्त विचार नका करू, बीपी वाढतो तुमचा. कसा विचार नको करू मालती? सानिकाचं आयुष्य एवढं एकच विचार मनाला पोखरतोय. थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी पाय घसरतो ग या मुलांचा. या तरुणपणात इतकं निसर्ड असतं हे तरुणपण. सळगावकरनं नकार दिल्याचं आपण ताईचं काय करायचं ग? माझी तर मती गुंग झाले या विचारानं. अहो, तुम्ही नका ना एवढा विचार करू. हे बघा, साळगावकर समजूतदार मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, तो समजून घेईल. तसंच होऊ दे मालती. त्याच्या होकारात आता आणखीन कुठला अडथळा यायला नको. हा बोला मॅडम. सत्तू सर, एक मदत हवी आहे तुमची. प्लीज कराल? हा बोला, कसली मदत? माझ्या बाबांची अशी इच्छा आहे की माझ्या ताईचं लग्न इंद्राजींशी व्हावं. काय? हो. आणि आता त्यांनी तसं इंद्राजींना सांगितलंय. पण हो सत्तू सर, माझी इतकीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज इंद्राजींना सांगा माझ्या बहिणीशी लग्न करायला. मी आत्ता भेटून त्यांच्याशी बोलणारच आहे या विषयावर, पण प्लीज तुम्ही सुद्धा त्यांना यासाठी तयार करा.
माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. नाही नाही मॅडम, अहो हे अशक्य आहे. आता हेच शक्य आहे. सत्तू सर, आमच्या प्रेमाचं काहीच भविष्य नाहीये. ते अपूर्ण राहणार आहे आणि आता हेच खरं. ही बाबांच्या निर्णयावर नाही जाऊ शकत. आणि मलाही कुठेतरी असं वाटतं की इंद्राजी ताईसाठी योग्य आहेत. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, त्यांना कन्व्हिन्स करा प्लीज. मॅडम काय बोलताय, कळतंय तुम्हाला? आणि इंद्रा या सगळ्याला तयार होईल असं वाटतंय तुम्हाला? तुमच्या प्रेमात एक एक रात्र जागून करताना पाहिलंय माझ्या इंद्राला. हो, एक एक इंच बुडताना पाहिलंय तुमच्या प्रेमात. आता माघार घेणं शक्य नाहीये त्याला, आणि मी त्याला असलं काही करायला सांगणार नाहीये. नाही मॅडम, मला कळतंय तुम्हाला तुमच्या बहिणीच्या भविष्याची चिंता आहे, पण त्याहून जास्त मला माझ्या मित्राच्या भविष्याची चिंता आहे. हे बघा सत्तू सर, मला कळतोय तुमचा राग. तो बरोबरच आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? कळतंय ना तुम्हाला? मग का करताय असं? माझ्या बाबांच्या इच्छेसाठी आणि माझ्या बहिणीच्या भविष्यासाठी. म्हणून तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते ना, प्लीज हे करा. मी नाही करणार. सत्तू सर, असं काय करताय? प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे त्याग असं म्हणतात ना. मग मॅडम, तुमच्या या त्यागात माझा मित्र कुठे आहे? आणि त्याच्यासाठी तुमच्या बाबांच्या निर्णयाचा, बहिणीच्या भविष्याचा त्याग करावा असा एकदाही विचार तुमच्या मनात नाही आला? तुमच्या या स्वार्थी निर्णयात मी माझ्या मित्राला का चुकीचा सल्ला देऊन दुःखात ढकलू? मॅडम, प्रेम स्वार्थी असू शकेल एक वेळ, पण दोस्ती कधीच स्वार्थी नसते. सत्तू सर, तुम्हाला ना तुमच्या दोस्तीची आणि तुमच्या मित्राची शपथ आहे. तुम्ही काही करा आणि इंद्राजींना कन्व्हिन्स करा माझ्या ताईशी लग्न करायला. प्लीज. मॅडम, एक वेळ तुम्ही इंद्रासाठी या सत्तूचा जीव मागितला असता ना, तरी हसत हसत दिला असता. आणि तुम्ही इंद्राला तयार करून त्याचा जीव घ्यायला सांगताय मला, आणि तेही त्याच्याच जीवाची भीती घालून. वा मॅडम वा, हुशार निघाला तो तुम्ही. दिला शब्द तुम्हाला.